म्युच्युअल फंडमध्ये किती प्रकारच्या स्कीम असतात, कोणत्या स्कीममध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या स्कीममध्ये तुम्ही मिड टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या स्कीममध्ये तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या स्कीम जास्त रिस्की असतात, कोणत्या स्कीममध्ये रिस्क कमी असते, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती देत असतो. मी हमेशा लोकांना सांगतो की पेपरात येण्यासाठी शिकू नका, तर वापरात येण्यासाठी शिका. आणि हे सगळं जे शिक्षण मिळतं माझ्या चॅनलवरती ते वापरात येतं. त्याच्यामुळे तुम्ही एक वेल्दी इन्सान व्यक्ती बनू शकता. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की कोणकोणत्या किती प्रकारच्या स्कीम आहेत, त्याचे परतावे कसे असतात, काय काय केलं पाहिजे. तर याच्याबद्दलचा हा इन शॉर्ट व्हिडिओ आहे. बघा, ब्रॉडली म्युच्युअल फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंड स्कीम या डेट आणि इक्विटी साईडला बनलेल्या असतात, दोन्ही मिळून बनलेले असतात. त्याला हायब्रिड कॅटेगरी असं म्हटलं जातं. सो सिंपल जर मी म्हटलं की इक्विटी एक वेगळा ॲसेट क्लास आहे, इक्विटी रिलेटेड काही स्कीम असतात. तर इक्विटी रिलेटेड स्कीम मध्ये काय येतात, डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड येतात, सेक्टरल फंड येतात, इंडेक्स फंड येतात आणि टॅक्स सेव्हिंग फंड येतात, असे प्रकार आहेत. आता डायव्हर्सिफाईड मध्ये काय काय प्रकार येणार, म्हणजे डायव्हर्सिफाईडचा अर्थ असा की वेगवेगळ्या सेक्टरच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी स्कीम म्हणजे डायव्हर्सिफाईड स्कीम. म्हणजे एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाही, डायव्हर्सिफाईड वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार. आता याच्यामध्ये काय असू शकेल, याच्यामध्ये लार्ज कॅप असू शकेल, याच्यामध्ये मिड कॅप असू शकेल, याच्यामध्ये स्मॉल कॅप असू शकेल. आता लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप म्हणजे काय, मार्केट कॅपिटलायझेशन हा कन्सेप्ट आहे. इश्यूड नंबर ऑफ इक्विटी इंटू मार्केट प्राइस इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन. मग लार्ज कॅप कोणत्या, तर असं म्हटलं तर टॉपच्या ज्या 100 कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन येतं भारतामध्ये, सेबीने जे डेफिनेशन दिलंय की टॉपच्या 100 कंपन्या या लार्ज कॅप आहेत, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन टॉपच्या 100 मध्ये येतं त्या लार्ज कॅप. 101 ते 250 याच्या दरम्यान ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन येतं त्या मिड कॅप. आणि ज्यांचं 251च्या पुढे 500 पर्यंत येतं त्यांना म्हणायचं स्मॉल कॅप, आणि 500च्या वरती मायक्रो कॅप. आता याच्यामध्ये कॅपिटलायझेशन कळलं तुम्हाला की पहिल्या टॉपच्या 100, मग 150 आणि मग 250. आता याच्यामध्ये वेगळे सेक्टर असतील, कोणी बँक असेल, कोणी IT असेल, कोणी फार्मा असेल, छोट्या पण येतील, मोठ्या पण येतील, मिड साईज पण येतील. ठीक आहे, पण डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनला जातोय. म्हणजे तुम्ही जेव्हा लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप कॅटेगरी ऐकता तेव्हा असं समजा की त्या ज्या स्कीम आहेत त्या डायव्हर्सिफाईड स्कीम आहेत. ते कुठल्याही प्रकारच्या एका प्रकारच्या सेक्टरला बिलॉंग करत नाही, ते फक्त मार्केट कॅपिटलायझेशन स्मॉल, मिड, लार्ज. आता याच्यामध्ये रिस्क काय, बट ऑब्वियस आहे, मोठ्या कंपन्यांमध्ये रिस्क कमी आहे थोडी, मिडमध्ये थोडी जास्त आहे, आणि स्मॉलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे रिस्क. रिटर्न मध्ये कसं असणार, अर्थातच वायसा वर्षा किंवा सेम येतं की जेवढी जास्त रिस्क तेवढे जास्त रिटर्न, जेवढी कमी रिस्क तेवढे कमी रिटर्न. तर भारतामध्ये येणाऱ्या काळात 10 ते 12% मला वाटतं लार्ज कॅप रिटर्न देणारच आहे, म्हणजे FD पेक्षा डबल आहे माझ्या माहितीनुसार. मिड कॅपमध्ये सुद्धा तुम्हाला 12-15%, 18% तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, आणि स्मॉल कॅपमध्ये 15 ते 22% पण एक्सपेक्ट करू शकता मिळतील, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे लक्षात ठेवायचं, सेबी असं काही मला बोलू देत नाही, तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क बट मिळू शकतात बुवा. तर सगळ्यात महत्त्वाचं डायव्हर्सिफाईड तुम्हाला समजलंय का, खाली कमेंटमध्ये आय अंडरस्टँड द डायव्हर्सिफाईड असं लिहायचं आहे, म्हणजे माझी मेहनत सार्थक होते का ना मला कळेल. अंडरस्टँडचा यू टाईप केला आणि डी टाईप केला, U.D, तरी मला अंडरस्टँड द डायव्हर्सिफिकेशन स्कीम हे कळलंय असं मला कळेल. याच्यामध्ये आता पुढचं जे येतं सेक्टर म्हणजे काय की बाबा बँकिंग सेक्टर, IT सेक्टर, फार्मा सेक्टर, फक्त पर्टिक्युलर त्याच सेक्टरच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी स्कीम, इट्स कॉल्ड सेक्टरल स्कीम. मग याच्यामध्ये काय, तर ते पर्टिक्युलर सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला थेमॅटिकल स्कीम असं पण म्हणून काही थीमला पकडून ते बनवलेलं असतं. तर ह्या हायली रिस्की असतात. ते सेक्टर जर परफॉर्म नाही केलं तर बोंबललेलं आहे. कितीतरी स्कीम खूप काही रिटर्न देतात, लय वाढतात, मग पैसे टाकतात लोक आणि मग ते खाली येतात, मग 5-5, 7-7 वर्ष हालत पण नाही जागेवर. आणि मग तुम्ही म्हणता यार माझा निर्णय चुकला, मग इन्फ्राचा कॉल असेल, अजून कशाचा कॉल असेल, तर सिम्पली सेक्टरल स्कीम किंवा थेमॅटिकल स्कीम मध्ये तुम्हाला जायचं तर तुम्हाला एक्सपर्टची गरज आहे. विदाउट एक्सपर्ट डोंट डू दॅट. कारण तिथने टाइमली एंट्री और टाइमली एक्झिट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट.
आता जर तुम्ही बघाल फार्मा PSU सेक्टर अडकलेलं आहे आणि मला वाटतं की पुढचे 4-5 वर्ष हे निघेल. मला वाटत नाही निघेल का त्याला माहीत नाही, त्याला बिचारायला माहीत. मला वाटतं काय ते मी माझ्या अनुभवानुसार किंवा मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. माझ्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं नाही. पण ते अडकले, रिटर्न फार जोरदार दिले, पैसे जोरदार मध्ये वाढवले, पण थीम बारगळली, कार्यक्रम झाला. तो थीमॅटिकल स्कीम मोर रिस्कियर दॅन डायव्हर्सिफाईड. डायव्हर्सिफाईड मध्ये अजून पण काही प्रकार येतात. मल्टी कॅप असं येतं, मल्टी कॅप फंड किंवा लार्ज अँड मिड कॅप किंवा स्मॉल अँड मिड नाही येत, पण ते पण कॅटेगरी असू शकते. तर असं कॉम्बिनेशन पण येतं. सो हे डायव्हर्सिफाईड मध्येच येईल. दुसरं जे येतं थेमॅटिकल येतं. तिसरं येतं इंडेक्स फंड. आता इंडेक्स पण स्मॉल कॅपचा इंडेक्स असतो, मिड कॅपचा इंडेक्स असतो, डेटचे पण इंडेक्स असतात. त्याच्या बेसिसवरती ते ETF और इंडेक्स फंड ट्रेड करतात. इंडेक्स फंड हे म्युच्युअल फंड म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर थ्रू, आणि जे इंडेक्स फंड टर्मिनलवरती ट्रेड करतात त्याला म्हणतात ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड. असा एक प्रकार येतो याच्यामध्ये. दुसरं येतं टॅक्स सेव्हिंग. तर ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम मला वाटतं न्यू टॅक्स रिझिमनुसार आता तितकासा उपयोग इकडे राहिलेला नाही, पण इकडे सुद्धा डायव्हर्सिफाईड असतात. स्मॉल कॅप, मिड कॅप, थेमॅटिकल, बॅलन्स्ड, असं बॅलन्स हायब्रिड असं कॅटेगरी येते. सो जर तुम्ही इकडे इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मानसिकता तुमची पाहिजे की माझे पैसे 3-5 वर्ष मायनस मला दिसू शकतात. दिसणार नाहीत पण दिसू शकतात. ही मानसिकता असेल तर इकडे यायचं. 5 वर्ष जर तुम्ही गेलात तर इकडे मला असं वाटतं की 5-7 वर्षानंतर 0% चान्स आहे तुम्ही पैसे मायनस बघाल. किती पर्सेंट मला वाटतं, म्हणजे मी जे काही पास्ट एक्सपिरियन्सवरनं बोलतोय. मायनस दिसू शकतात पण तसंच प्रॉबिलिटी फार कमी होऊन जाते 5-7 वर्षानंतर की तुमचे पैसे प्रिन्सिपल मायनस होईल. याची प्रॉबिलिटी 99.99% कमी होते. तर ही मानसिकता असेल तर इकडे. त्यातली त्यात व्हॅनिला प्रोडक्ट्स म्हणूयात की इकडे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तर फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप असे जे काही भानगडे हे व्हॅनिला प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये फंड मॅनेजर काय दिवा लावतो, त्याचा एक्सपिरियन्स काय हे पण महत्त्वाचं असतं. बट दीज आर द व्हॅनिला प्रोडक्ट्स. सो तुमचं गोल काय अकॉर्डिंग दॅट. मी सिम्पल असं म्हणेल की ज्यांना बुवा हे तर तुमच्यासाठी नो, तुम्ही डोकं नका लावू. इकडे करायचं आहे तर स्मॉल कॅप, मिड कॅप. स्मॉल कॅपला जाणार असाल तर 7 वर्ष, मिड कॅपला जाणार असाल असं काही थीम नाही आहे. जस्ट सांगतोय की तुम्ही असं डोक्यात ठेवा, काहीतरी कोणीतरी द्यायला पाहिजे आयडल म्हणून देतोय. तुम्हाला असंच आहे का, थंब रूल काही नाही. मिड कॅपला जाणार असाल तर 6 वर्ष आणि लार्ज कॅपला जाणार असाल तर 5 इयर. हे तुमचं टाइम हॉरिझॉन ठेवा. 5, 6, 7 म्हणजे लार्ज कॅप 5, मिड कॅप 6 आणि स्मॉल कॅप 7. हा हॉरिझॉन असेल तर इकडे जायचं. अदरवाईज इकडे फिरकायचं नाही, तिकडे डेटलाच राहायचं. याच्या पुढे मात्र इकडे मायनस पैसे तुम्हाला नाही दिसणार, असं माझा आत्तापर्यंत चालू. इंडेक्स फंड आर गुड, प्रॉब्लेम काहीच नाहीये. फक्त इंडेक्स जेवढे रिटर्न देणार तेवढेच मिळणार, अल्फा नाही मिळणार, बाकी विषय काही बनत नाही. टॅक्स सेव्हिंगला गेलं पाहिजे, ज्यांना ATCचं बेनिफिट पाहिजे त्या लोकांनी डेफिनेटली इकडे करू शकता, अडचण काहीही नाहीये. तर हे झालं इक्विटी रिलेटेड. अजून पण याच्यामध्ये डीपली गेलं की अजून काय 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 येतं, पण ब्रॉडली मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं आहे. सो प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला हे नक्की सांगा की तुम्हाला स्मॉल कॅप, मिड कॅप आणि त्यांचा टाइम हॉरिझॉन समजला का, किती काळासाठी तुम्हाला तिथं गुंतवणूक करायची आहे. जर समजलं असेल तर अंडरस्टँड US असं करायचं. म्हणजे ज्यांना पूर्ण लिहिता येईल त्यांनी करा, सार्थक होईल माझ्या मेहनतीचं असं मला वाटतं. पुढे कमॉडिटी फंड येतात. आता मॅक्सिमम गोल्ड फंड येतात. गोल्ड रिलेटेड तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पेपर गोल्ड करायचे, कर्णावळ मोड घट जर नाही द्यायचे आणि मोड तुम्ही करायला गेलं तर कर्णावळ जाते 10-15-20%. इन दिस सर्कमस्टन्सेस सोनंच 15-20% कमी मिळत आहे. 1 लाखाचं घेतात 80,000 हातात मिळतात. सो आत्ता तुम्हाला जर पैसे वाढवायचे तर गोल्ड फंडमध्ये पैसे टाकू शकता किंवा गोल्ड ETF पण असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे लावू शकता. पेपर गोल्ड म्हणूया त्याला, काही अडचण नाही. ॲग्री फंडचं सोडून द्या विषय, जास्त डोकं लावू नका. त्याच्यानंतर डेट फंड येतात. बॉन्ड, डिबेंचर, लिक्विड पेपर्स असतात, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, अमकं ढमकं त्याच्यामध्ये पैसे लावणारे फंड. तर याच्यामध्ये साधं सोपं
मी असं म्हणजे लिक्विड फंड, लो ड्युरेशन फंड हे तुमचे FD बँक सेव्हिंग अकाउंट सारखे फंड आहेत. जास्त रिस्क नसते, पैसे कमी होत नाहीत, मेजरली 99% ऑफ टाइम पैसे वाढतच राहतात. बँक FD पेक्षा 1-2% बँक सेव्हिंग अकाउंटपेक्षा 1-2% जास्त देण्याचं पोटेन्शियल ठेवतात. पाहिजे तेव्हा पैसे टाकता येतात, पाहिजे तेव्हा काढता येतात, हे असे सगळे फॅसिलिटी असते, ज्याला आपण म्हणूयात लिक्विड फंड. आता इन्कम फंड, याला MIP पण म्हणतात, मंथली इन्कम प्लॅन. याच्यामध्ये दिस इज द हायब्रिड फंड, काय म्हणूयात लो रिस्क. याच्यामध्ये 20-30% इक्विटी असेल, काही आर्बिट्राज असेल किंवा डेट असेल, म्हणजे बॉन्ड डिबेंचर असतील. साधारणपणे बँक FD पेक्षा 0.5% किंवा इक्वली रिटर्न ते प्रोड्यूस करतात. इन्कम फंड, महिन्याला ज्यांना इन्कमची गरज आहे त्यांनी तिकडे जावं, काही डोक्यात. लॉंग टर्म डेट मित्रांनो, याच्या नादी लागू नका, माझ्या काही डोक्यात शिरत नाही, पण याचं व्होलॅटिलिटी खूप जास्त असते. रिटर्न पण जेव्हा आता यील्ड म्हणजे काय, इंटरेस्ट रेट वाढले तर बॉन्ड डिबेंचरचे रेट्स खाली जातात, इंटरेस्ट रेट खाली गेले तर बॉन्ड डिबेंचर रेट वरती जातात. ते थोडासा अभ्यास आहे. मग आता अशा कंडिशनमध्ये जर इंटरेस्ट रेट खाली गेले, बॉन्ड डिबेंचर रेट वरती गेले, तर रिटर्न इक्विटी सारखे पण जनरेट करण्याची ताकद या लॉंग टर्म डेट फंडमध्ये आहे. आणि जर इंटरेस्ट रेट वरती गेले तर बॉन्ड डिबेंचरच्या किमती खाली जातात. अशा वेळेला इकडे मायनस पण तुम्हाला पाहायला लागू शकतं. सो मी अक्रुवल टाइप्स ऑफ फंड सजेस्ट करेल. याच्यामध्ये नो, तुम्ही नका जाऊ. आणि ज्यांना जायचं त्यांनी मग तो मानसिकता घेऊन जा की मी बाबा ते 10-20 वर्ष थांबणार आहे तिकडे आणि जेवढं काही ड्युरेशन आहे तेवढं काढणार आहे, ॲव्हरेज ड्युरेशन मी काढणार आहे असा विचार करूनच जा, नाही तर जाऊ नका. ॲव्हरेज ड्युरेशन म्हणजे पेपरचं एक ॲव्हरेज ड्युरेशन निघतं, तेवढं वेळ थांबणार असाल तर मग मात्र इकडे मायनस बघायला नाही मिळणार आणि चांगले रिटर्न मिळतील. जिथे FD मॅक्सिमम 10 वर्षाची होते तर इकडे मात्र तुम्हाला बरेच दिवसाचं मिळू शकतं. शॉर्ट टर्म डेटमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं लिक्विड फंड, लो ड्युरेशन फंड, अल्ट्रा शॉर्ट फंड, बरेच काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. FD पेक्षा कमी आणि FD सेव्हिंगपेक्षा जास्त, जिथं तुम्हाला करंट अकाउंटला इंटरेस्ट मिळत नाही, 4-8 दिवस, महिनाभर तुम्हाला पैसे ठेवायचे, 2 महिने ठेवायचे, याच्यासाठी हे चांगले आहेत. आणि फिक्स मॅच्युरिटी FMPs येतात, हे क्लोज एंडेड फंड आहेत, 2-3 वर्षाचं लॉकिंग असते आणि ते मिळतात. आता पहिले टॅक्सला बेनिफिट होता तेव्हा यांची सगळ्यांची मागणी खूप सारी होती, पण आता सध्या ती नाही आहे. आता हे शॉर्ट माझं सिंपल म्हणणं आहे की इकडे तुम्हाला जायचं असेल तर एक्सपर्टचीच गरज आहे. जरी डेट असलं, सेफ असलं इक्विटीपेक्षा, तरी पण मला असं वाटतं की ते रिस्की पण तेवढंच आहे. सो एक्सपर्टशिवाय इकडे काही करायचं नाही. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो प्रकार येतो तो म्हणजे हायब्रिड फंड. हायब्रिड म्हणजे काय, त्याच्या नावातच हायब्रिड आहे. काय हायब्रिड आहे की या दोघांचं मिक्सर आहे, हे आणि याचं, म्हणजे इक्विटी आणि डेट. मग ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड येतो, मॉडरेट हायब्रिड फंड येतो आणि डिफेन्सिव्ह काइंड ऑफ हायब्रिड फंड येतो. ॲग्रेसिव्ह फंड म्हणजे 65% अँड अबाव इन इक्विटी, 35 अँड लेस% इन डेट. मॉडरेट म्हणजे डॅफ बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड, असं बरेचसे प्रकार असतो. डायनॅमिकली मॅनेज करतात ते, अप टू 80% इक्विटी जाते, अप टू 80% डेट और आर्बिट्राज केलं जातं. तर डायनॅमिकली मॅनेज केलं जातं, त्याला बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड पण म्हणतात. हे मॉडरेट आहेत. मग याच्यामध्ये काय तर ते इक्विटी टॅक्सेशन मेंटेन करण्यासाठी 65% वन्स अगेन इक्विटी अँड 35% डेट ऑर लेस डेट असंच भानगड करतात. पण इथं आर्बिट्राज वापरलं जातं, म्हणजे डेटच्या आसपासच आर्बिट्राजचे रिटर्न असतात. जे काही इंटरेस्ट रेट चालू आहे तेवढे तिथं रिटर्न बनतात. काय असतं ते नंतर आर्बिट्राजवरती आपण एखादं व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये क्लिअर करू. आणि तिसरं जे येतं ते आपण म्हणूयात की डिफेन्सिव्ह, म्हणजे याच्यामध्ये 80% डेट अँड 20% ऑर सम अराउंड इक्विटी, असं फक्त तुमचं इन्फ्लेशन बीट करण्याचं काम इकडं केलं जातं. हे हायब्रिड फंड जे आहेत, तर मी असं म्हणेल की जे रिटायर्ड आहेत त्यांना काय रिस्क बिस्क काही नको, त्यांना STP वगैरे SWP वगैरे करण्यासाठी हे बेटर आहेत. ज्यांचं ड्युरेशन 2-5 वर्षाचं आहे, SWP करायचं आहे, हे असं धरा की ज्यांचं ड्युरेशन नाही, कधी पण काढू शकतात, अशा लोकांसाठी हे फंड SWPला ठीक असू शकतात. हे 5 वर्ष आणि अबाव ज्यांचा हॉरिझॉन आहे त्यांच्यासाठी हे कामाला येऊ शकतं SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनसाठी. आणि ज्यांचं 10 इयर अँड अबाव हॉरिझॉन आहे इन्व्हेस्टमेंटचं त्यांच्यासाठी
हायब्रिड फंड SWP साठी बेटर आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी बेटर आहेत, काही अडचण नाही. ज्यांना लो रिस्क पाहिजे त्यांनी इकडे जावं. जे मॉडरेट रिस्क आहेत ते SIP नी इन्व्हेस्टमेंट करू शकतात, लमसमनी करू शकतात. आणि थोडीशी हाय रिस्क पाहिजे त्यांनी इकडे जायला हरकत नाही. त्याच्यानंतर अजून एक प्रकार येतो, याच्यामध्ये रिअल इस्टेटचे पण फंड येतात, पण ते काही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार नाही, आपण त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवू. आता सध्या तर दुसरा एक फंड येतो, मल्टी ॲसेट फंड. याच्यामध्ये काय काय असणार, इक्विटी असणार, प्लस कमॉडिटीमध्ये गोल्ड, अजून काय असू शकेल, डेट असणार, लिक्विड असणार. मग असं मल्टी ॲसेट फंड येतात. हे सुद्धा खूप चांगले मॉडरेट आहेत. मला असं वाटतं की रिटायर्ड लोक जे आहेत आणि ज्यांना SWP करायचे आहे, टाइम हॉरिझॉन पण माहीत नाही प्रॉपरली, इन्फ्लेशनला पण बीट करायचं आहे, व्हॉलेटिलिटी पण नको आहे, अशा लोकांनी मात्र हे फंडमध्ये जायला हरकत नाही. म्हणजे इकडे इक्विटी जर पडलं तर गोल्डवरती जाईल, डेट इक्वल राहील, असं बरंचसं काही येईल. त्यामुळं शक्यतो जो पास्ट हिस्ट्री काढली तर मायनस रिटर्न क्वचितच पाहायला मिळतात इकडं वर्षाचे. म्हणजे किती मार्केट बदलून किती काय झालं तर मायनस क्वचित पाहायला मिळालेत. मला वाटतं एखादा वर्षच 1-2% मायनस पाहायला मिळालेत. अदरवाईज इकडं रिटर्न्स जे आहेत ते ॲव्हरेजली 8-10% मिळालेले आहेत. इथून मागं तुम्ही एक्सपेक्टेशन जास्त ठेवू नका. तुम्ही 8% एक्सपेक्टेशन जर तुमचं असेल, 6% FDला मिळतात, 8% तुम्हाला पाहिजेत, तर निवांतमध्ये तुम्हाला इकडं ते मिळू शकतात. बघा मित्रांनो, जर तुम्हाला ही याच्या व्यतिरिक्तही म्युच्युअल फंडबद्दल काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला कसं सुरू करायचं माहीत नाही आहे, कुठे मी पैसे टाकावेत ते कळत नाही आहेत, कसे टाकावे ते कळत नाहीत, त्यासाठी मी एक म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी नावाचा प्रोग्राम करतो. महाराष्ट्रात तुम्ही कुठूनही असाल, ऑनलाईन प्रोग्राम आहे, रेकॉर्डेड प्रोग्राम आहे, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या पद्धतीने हा प्रोग्राम घेतो. इत्तमभूत त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड रिलेटेड माहिती सांगितली जाते, जेणेकरून कितीही नवीन तुम्ही असाल तरी इन्व्हेस्टमेंट करू शकाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये वेल्थ क्रिएट करू शकाल, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभारू शकाल, तुमची अर्ली रिटायरमेंट घेऊ शकाल. आणि त्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला कसलीही मदत लागली तर खाली जे काही माझे नंबर आहेत ऑफिस स्टाफचे, त्यांना कॉल करा, दे विल हेल्प यू. ते तुमची माझ्याशी सुद्धा अपॉइंटमेंट लावू शकतात जर तुम्ही त्यांना इन्सिस्ट केलं आणि तसं तुमची गरज वाटत असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला पर्सनली 1-to-1 भेटून सुद्धा मदत करू शकतो या कामी. हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि कमेंट, युजफुलची कमेंट पाहिजे की यस हे नॉलेज युजफुल होतं, आणि लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला त्या कार्यक्रमात पार्टिसिपेंट करायचं तर खाली दिलेल्या लिंकवरती फोन करा आणि रजिस्टर करा स्वतःला आणि स्वतःचं आयुष्य बदला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.